रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. आज पनवेल महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा होती आणि या स्थायी समितीच्या सभेमध्ये 26 विषय होते प्रामुख्याने आणि जवळजवळ 150 ते 200 कोटीची मंजुरीचे हे विषय होते. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे सभागृहाला आम्ही सांगितलं का जो आपण पाहिला असेल मागे 8 दिवसापूर्वी जलप्रवाही म्हणजे वडाला तलावला आपण पाहिलं असेल 19 लाख रुपयाचं का आपण जलपरी म्हणून आपण जे ग्रास येतोय तो ग्रास कमी करण्यासाठी 17 महिन्यासाठी त्या जबलपूरच्या करणार होत्या आणि लक्षात ना त्यावेळी महापौर साहेब 16 लाख बोलले होते. पण खरं आता मी त्यांच्याकडनं कागदपत्र मागितले तेव्हा त्याच्यामध्ये 19,80,000 रुपयाची हे त्यांना काम दिलेले आहेत का जेणेकरून का तो कशा पद्धतीने ग्रास कमी होईल शुद्ध तलाव कसा राहील असं त्यांना तो एक काम दिलेलं होतं. परंतु हसण्यासारखी गोष्ट अशी होती का त्याच कामाची 4 कोटीची निविदा काढली. म्हणजे एकाच कामाचं 4 कोटी रुपये. मी त्यावेळी सुद्धा काही पत्रकार होते आणि न्यूज चॅनलवाले होते त्यावेळी अधिकाऱ्यांना स्पष्ट म्हटलं होतं बाबा तुम्ही आता हे 16 लाख रुपयाचं जबलपूर वाल्यांना आपण तुम्ही काम देणार आहात पण याच्यानंतर तुम्ही असं निविदा काय काढणार नाही ना. नाही तर निविदा काढायला पण तो एक कॉन्ट्रॅक्टर काम करणार नाही ह्या कॉन्ट्रॅक्टर बिल काढणार. अशा पद्धतीने होऊ नये म्हणून मी त्या दिवशी सुद्धा बोलता वेळी पत्रकार परिषदेमध्ये तेच सांगितलं होतं. परंतु आज या स्टँडिंग कमिटीमध्ये हा 4 कोटीचा विषय आलेला टेंडरचं. आणि जर खरं परिस्थिती पाहिली तर वड्याला त्यानंतर आणखी तलोजा मजकूरचा तलाव होता. मी तिथे जाऊन आलो तर एकही थेंब नाही तिथे पाण्याचा. तुम्ही पाहून या तलोजा मजकूरला स्वतः जाऊन आलो. मग हे जलपरी कधी काढतील. पुन्हा तुम्ही जर तलोजाला गेले तलोजा गावात तलाव केलेला उत्तम प्रकारे तलाव झालेला आहे पण तो पाणी किती शुद्ध आहे बघा. तर जलपरीच नाही म्हणजे फक्त पैसे खाण्यासाठी आहेत का हे विषय तिथे मी मांडले आणि हा विषय स्थगित ठेवण्यात आलं आणि रद्दच करण्यात आलं विषय. हा विषय रद्द करण्यासाठी आम्ही त्यांना सन्माननीय सभापतींना विनंती केली आणि सभापतींनी सुद्धा त्याच्यावर पॉझिटिव्ह दाखवून हे जे प्रश्न आणि उत्तर साईड व्हिजिट केल्याशिवाय कोणती कागदपत्रकाशिवाय दाखवत नाहीत त्याप्रमाणे त्यांना दाखवलं त्याप्रमाणे ते रद्द करायला लावलं. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची म्हणजे नाले साफसफाईची होती. नाले साफसफाईच्या याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही त्याच्यामध्ये ब कड म्हणजे बचा अजून टेंडर निविदा उघडली नाही परंतु ते सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट करायला लागले. पावसाला जवळ आल्यामुळे आम्ही ते अडचण होऊ नये जनतेला पाण्यापासून काही गावं आहेत उदाहरण तोंडऱ्यासारखा गाव आहे का तिथे पाणी तुंबला जातोय. कळंबोली सारखा पनवेल सारखी शहर आहे ते पाणी तुंबला जातोय. ते विकासापासून राहू नये म्हणून आम्ही त्यांना मान्यता दिली. पण त्या मान्यता देत असताना आम्ही त्यांना सांगितलं का ते पोकलन जेसीबी डंपर याला जीपीआरएस सिस्टीम लावा. का जीपीआरएस सिस्टीम लावली तुम्ही तर आम्हाला समजेल किती तास चालली मशीन किती तास आयडल होती ती या पद्धतीने त्यांनी दाखवलं. आणि त्यांना हेही दाखवलं मी का मी ज्यावेळी कांबोटा एक शहरामध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी व्हिजिटला गेलो आणि तिथं ऑलरेडी काम चालू आहे कॉन्ट्रॅक्टरचं. हे कसं तुम्ही निविदा दिली तुमचे वर्क ऑर्डर अजूनपर्यंत दिले नाही मग तिथं काम कशा प्रकारे चालू आहे हे त्याला फोटो सहित जीपीआरएस सिस्टीम प्रमाणे दाखवलं. आणि विशेष म्हणजे हास्यास्पद म्हणजे का तिथे महानगरपालिकेचे डंपर होते. या अशा पद्धतीने भ्रष्टाचार होऊ नये म्हणून त्याला मी तिथे महानगरपालिकेमध्ये स्पष्ट सांगितलं का या पद्धतीने आम्हाला डिटेल एक ग्रुप बनवा. पर डे कोणतं काम चाललंय कोणत्या नाल्याचं काम चाललंय तिथे मनुष्यबळ किती लावल्यात मशीन किती लावल्या जेसीबी डंपर याचा पूर्ण डाटा आम्ही त्यांच्याकडनं मागितलेला आहे. तिसरा प्रश्न होता पाण्याच्या टँकर संदर्भात. इथे महानगरपालिकेला पाणी नाही. मी 17 तारखेला आम्ही मोर्चा काढतोय आणि टँकरने 10 कोटी रुपयाचं पाणी पनवेल महानगरपालिकेला देणार आणि त्याच्यामध्ये लिहिले शिडको वगळून. मग मी त्याला एक प्रश्न विचारलं शिडको वगळून गावं लिहिले असतील मग हे नावडा असू द्या खारघर असू द्या कांबोटा असू द्या हे शिडको नोड मध्ये येतात. मग ही गावं आहेत का त्याच्यामध्ये. पहिले बोलले नाही नंतर बोलले हो आहेत. मग ह्याचा अर्थ काय समजायचा म्हटलं आम्ही. मग त्यांनी सांगितलं आम्हाला ही सर्व गावं आहेत. मग मी त्यांच्याकडनं यादी सांगितली तर खरंच टँकर ग्रस्त गावं कोणती आहेत त्यांची मला यादी द्या आणि त्या टँकरवर महानगरपालिका
मधले स्वतःचे टँकर आहेत का, ते नाही म्हटले. पण मला जी माहिती मिळाली होती, एका नागरिकाने माहिती दिलेली होती का त्याच्यामध्ये 8 ते 10 टँकर आपले स्वतः महानगरपालिकेच्या नगरपालिका असल्यापासून आहेत. परंतु त्या अधिकाऱ्याने सांगितलं मला का आमच्याकडे नगरपालिकेचे टँकर नाही आहेत, आपण ज्या कॉन्ट्रॅक्टर कडनं घेतो त्या टँकर मधून आपण पाणी देतो. मग मी त्यांना ते प्रतिप्रश्न विचारलं तर तोच कॉन्ट्रॅक्टर डिंगरकर, सिडकोचाही तोच कॉन्ट्रॅक्टर, खारघरलाही तोच पाणी टाकणार, कांबोट्यालाही तोच पाणी टाकणार, खारघरलाही तोच पाणी टाकणार, आपणही तोच टाकणार, बिलं कुठून घेणार? सिडकोकडनं कामाची निविदाचं टेंडर वेगळं, महानगरपालिकेचं कामाचं टेंडरचं वेगळं, अशी अनियमितता येऊ नये. तर कॉन्ट्रॅक्टर एकच, याच्या व्यतिरिक्त त्याला कॉन्ट्रॅक्टर का मिळत नाहीत का, हे प्रश्न आम्ही तिथेशी मांडले. पुन्हा त्याच्यामध्ये सांगताना मी त्यांना आणखी त्याच्यामध्ये सांगितलं का काही तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या का ओसी मिळाल्या नाहीत काही बिल्डिंगला, त्यांना सुद्धा पाणी दिला जातो. अशा त्याला पारनेर सारखी एक सोसायटी आहे, त्याचं मी उदाहरण दिलं. आला लक्षात ना. मग याच्यासाठी तुमच्याकडे जिथून पाणी घेतात तिथेशी तुमच्याकडे सीसी कॅमेरा आहेत का, तर नाही म्हटलं. अशा पद्धतीने 10-10 कोटीची कामं एका टँकरवाल्याला कडे देतात. ह्याच्याऐवजी आपण टँकर मुक्त कसा होईल पनवेल महानगरपालिका ह्याच्याकडे बघितला पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही आमची मांडणी केली. तिसरा प्रश्न होतं काही गोष्टीला का जे आपण जर नवी मुंबई विमानतळाकडे आता जात असाल का तिथेशी जो कॉन्क्रीटचा कर्नाला स्पोर्ट झोन जो कॉन्क्रीटचा रोडचं काम होतं त्या रोडच्या कॉन्ट्रॅक्टरचं काम कमी झाल्यामुळं त्याला जे आपला जो कोर्ट आहे पण जुना कोर्ट तिथलं रोडचं काम आणि गटरचं करायला सांगितलं, त्याला आम्ही मान्यता दिली. कारण कसं एखाद्या कॉन्ट्रॅक्टरने ज्यावेळी हे भरलेला असतो काम त्यावेळी पूर्णतः तो क्वांटिटी सहित भरलेला असतो. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं की आम्ही विकासाला विरोध अजिबात करत नाही. परंतु ही अनियमितता जी आम्हाला दिसली त्याच्यामध्ये आम्ही स्पष्टपणाने विरोध केला. तिसरी गोष्ट याच्यामध्ये सर्वात महत्वाचा आणखी एक विषय होतं का जे आपलं फिरता संडास फिरता शौचालयाचं पहिलाच विषय होता फिरता शौचालयाचं, त्याला सुद्धा सभापतींनी नाही भूमिका घेतली. कारण आम्ही त्याला स्पष्ट सांगितलं की या फिरता शौचालय हे तुम्ही 20 ठिकाणं दाखवलं, ही 20 ठिकाणं कुठे बांधणार आहात, कुठे ठेवणार आहात. आणि हे शौचालयाचा महत्वाचा मुद्दा म्हणजे हे शौचालयाला साफ कोण करणार आहे, त्याला पाणी कोण देणार आहे, अनेक प्रश्न आहेत. आणि एवढे 5-5 कोटी रुपये आपण फिरता शौचालयाला घालवण्यापेक्षा मागच्या मिटिंगला मी तेच विषय म्हणलं तर हे आपण भाड्याने घेतलं तर आपल्याला परवडेल. एखाद दिवशी कार्यक्रम होतो, 365 दिवस कधी कार्यक्रम होत नाहीयेत. त्यामुळे 5-5 कोटी रुपये आपण कराचे पैसे जनतेचे कोण घालवायचे, याला आम्ही नापसंती मागच्या वेळी दिली होती, आताही नापसंती दिले. त्याच्यामध्ये सभापतींनी सांगितलं नाही आम्ही ते बघणार कसे ते बनवल्यात त्याची पूर्ण तपासून आम्ही त्याचा निर्णय घेऊ. तर ते पुढच्या मिटिंगला आल्यावर त्यावेळी आमची भूमिकाही तीच असणार आहे, जी पहिल्या मिटिंगला भूमिका आहे तीच भूमिका आमची असणार आहे. का 27 लाख रुपयाला एक आपण शौचालय बांधत असणार. मागच्या वेळी तर पाहिलं तुम्ही का 40 लाख रुपयाला शौचालय दिलं. मी तर 38 लाख रुपये बोललो होतो, परंतु 40 लाख रुपये त्याची कॉस्ट होती 10 शौचालय बनवण्याची. म्हणजे आज जर परत एकदा तोच विषय सांगतो का सिडको सारखा पंतप्रधान आवास योजनेमधले 23 ते 22 लाख रुपयाला फ्लॅट मिळतोय ना, आपण 27 लाख रुपये कुठे ना 40 लाख रुपये कुठे शौचालयाला घालवायचं, या कुठेशी तरी हा भ्रष्टाचार चाललेला असल्यामुळे हे थांबवण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे. महत्वाची गोष्ट यांच्याकडे जे शासनाचे पत्र येतात महानगरपालिकाकडे, त्या महानगरपालिका आपल्याकडे बिलकुल कळवत नाही. हे स्टँडिंग कमिटीमध्ये आवर्जून मी सांगितलं. कारण काय असतो जीएसटी सारखा आता इलेक्ट्रिक वाला कॉन्ट्रॅक्टर, या इलेक्ट्रिक वाल्याच्या नक्की बजेट 4,000 कोटीचा होणार का. आमचे मित्र हरीशजी केनीने खूप छान पद्धतीने म्हटलं का पहिली मिटिंगला तुम्ही बजेट पास केलं होतं, मग अजून बजेट पास करायला तुम्हाला विलंब का लागतोय. मग आम्ही हेच प्रश्नाच्या मुद्द्यावरून घेतलं का जर तुमच्याकडे बजेट अजूनपर्यंत महानगरपालिकेचा पास नाहीये, मग तुम्ही हे कामं ज्यावेळी प्रशासन बसलेले प्रशासनाने जे कामं मंजूर केलेले त्यांना आपण मंजुरी देत बसायचं का, तर नवीन योजना टाकायच्या नाहीत का आपण, का लोकप्रतिनिधींचा काय मत घेणार का नाहीये. या पद्धतीने सुद्धा आमची चर्चा झाली. परंतु या अशा पद्धतीने जर मिटिंग चालत असतील तर या अनियमितता दिसतोय. त्याच्यामुळे मी या काही विषय जे होते जे आम्हाला
पटण्यासारखे नव्हते, ज्या करावर जनतेला बोजा बसणार होते, याला आम्ही विरोध केलेला आहे. आज हा प्रस्ताव जर 19 कोटी रुपयाचा तुम्ही आम्हाला, मी स्वतः त्या कार्यक्रमाला होतो, त्या कार्यक्रमाला मी स्वतः होतो, महापौर साहेबांनी स्वतः घोषणा केली, स्वतः आम्ही त्या किड्या म्हणजे ते भुंगरे ते तल्यामध्ये सोडले, साक्षी आहोत आम्ही. आणि त्या अशा असलेल्या गोष्टीला, आणि मी स्वतः साईड व्हिजिट केलाय कोणत्या तलाव, आणि असा भ्रष्टाचार आम्ही कसं संपून घेणार, म्हणून आम्ही त्याला विरोध केलेला आहे. तर मागच्या पहिल्या महासभेला मी स्वतः उतरलो, ज्यावेळी मला एका पत्रकाराने फोन केलं का आम्हाला एंट्री देत नाही, मी स्वतः उतरलो, त्या गार्डवाल्यांना बाजूला केलं आणि पत्रकारांना आणि जनतेला वरती. ही सभा जी सर्वसाधारण सभा असतो, ही जनतेला पाहायला मिळाली पाहिजे. आपल्या पनवेलचे विषय कोणते आहेत, आपल्या लोकप्रतिनिधी काय बोलतो, हे मी प्रोसिडिंग मध्ये सुद्धा आणि त्यामध्ये महासभेमध्ये सुद्धा बोलले. आणि पत्रकार हा चौथा स्तंभ आहे. आज चांगला वाईट बातम्या टाकतोय, हे कशासाठी टाकतो का आपला जर लोकप्रतिनिधी जर चुकत असेल, दिशा चुकत असेल, तर त्याला लाईन मध्ये आणायला हा काम पत्रकार करत असतो. आणि पत्रकारावर एक विश्वास असतो जनतेचा का ते सत्य घटना, सत्ताधाऱ्यांच्या असो किंवा विरोधकांच्या, मी नेहमी सांगतो, मी जर विरोधक केला असेल नक्की माझ्याबद्दल नक्की बातमी टाका. मागच्या मीटिंग मध्ये ज्यावेळी स्थायी समितीमध्ये मी पत्र दिलं होतं, तर खूप मोठा विषय गाजवला आज महासभेमध्ये मी, का त्या सभेमध्ये मी काही अधिकारी बोलवले होते, एक पाण्याचा अधिकारी आणि शेवरेज लाईनच्या अधिकाऱ्यांना, तर जेणेकरून त्या अधिकाऱ्यांना, आज तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक गावामध्ये व्हिजिट करा, प्रत्येक ठिकाणी पाण्याच्या लाईन टाकल्यात, शेवरेजच्या लाईन टाकल्यात, अपुऱ्या टाकलेल्या आहेत, पूर्ण काम कुठेच केलेलं नाही. याच्यासाठी त्या अधिकाऱ्यांना बोलवण्यासाठी आम्ही त्याला पत्र दिलं. स्टँडिंग कमिटीमध्ये अधिकार आहेत महानगरपालिकेच्या कलम 44 प्रमाणे आम्हाला, आणि अधिकार आहेत आम्हालाही का स्टँडिंग कमिटीमध्ये एखादा विषय घ्यायचा असेल तर त्या अधिकाऱ्याला बोलून घ्यायचं. सभापती ऐकायला तयार नाहीये. सभापतींना आम्ही सांगू तोच कायदा खरा, तुम्ही त्याला कायद्याचे नियम म्हणून वाचून दिलो, प्रशासन सचिवाला बोललो तरी सुद्धा ते त्याच्या मनस्थितीमध्ये ना, आम्ही सांगू तीच विरोधीच्या, म्हणजे हुकुमशाही पद्धतीने हे कुठं महानगरपालिकेचं कारभार चाललेला आहे, याला आमचा 100% विरोध असणार. आणखी एक त्या मुद्द्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं, त्यावेळी आठवण करून सांगतो का ज्यावेळी माझ्या विरोधात सभागृह नेते बोलले होते, अरविंद म्हात्रे 200 कोटी रुपयाचं काम दाखवून दाखवा, मी त्यावेळी तुमच्या समोर दाखवलं. 200 कोटी काय, 207 कोटी रुपयाचं काम पनवेल महानगरपालिकेनं महिला संरक्षणाचं सीसी कॅमेऱ्याचं लावलं, हे मी दाखवलं लगेच. मी कागद असल्याशिवाय स्वतः व्हिजिट केल्याशिवाय अजिबात दाखवत नाही, जे आहे ते जनतेसमोर ठेवतो. तुम्हाला मी दाखवतो का मी स्वतः पत्र दिलं आयुक्तांना, ज्या विषय मला पसंत पडले नाहीत, ज्या विषय अनियमितता वाटली, त्याला मी आयुक्ताला पत्र दिलं का हे ठराव पास करू नका. त्याही जर ठराव पास केलं, काय केलं तर याच्या, कारण नियम आहे का पहिला आयुक्तांना इंटिमेशन द्यायचे असतो, त्याच्यानंतर नगर सचिवांना द्यायचे असतो, नसेल तर न्यायालयात द्यावा लागतो. ही सर्व भूमिका मी जाणार आहे जनतेसाठी. आणि यांच्यावर तुम्हाला आजही सांगतो, यांच्या भ्रष्टाचार SIT लावल्याशिवाय अरविंद म्हात्रे बसणार नाही. 4,300 कोटीचं बजेट होतं, परंतु ते बजेट आयुक्त साहेबांनी हे केलं होतं, सादर केलं होतं, परंतु अजूनपर्यंत स्टँडिंग कमिटीचे चेअरमनला आठवण पडत नाहीयेत का बजेट का थांबलं. याच्यामध्ये आम्ही प्रश्न विचारलं तर त्यांचं सांगितलं आम्हाला काही कुठे कुठे खर्च झाल्यात महानगरपालिकेमध्ये, याचा आम्हाला अहवाल मिळाला नाही, म्हणून आम्ही बजेट अजूनपर्यंत हे करत नाही. मग आमचे मित्र हरीश केने साहेब बोलले, मग प्रशासन तुमचं ऐकत नाही का सत्ताधाऱ्यांचं, मग सत्ताधार फेल आहेत का, अशा पद्धतीने तिथे सभागृहामध्ये आमचे मित्र हरीशजी केने नगरसेवक बोलले स्टँडिंग कमिटीमध्ये, म्हणजे त्यांचं अपयश आहेत का सत्ताधाऱ्यांचं. या पद्धतीने काही सभागृह सभापतींनी उत्तर दिलं, अशा पद्धतीने आमच्या हरीशजी केनेंनी उत्तर दिलं.